जय शिवराय शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी ज्या क्षणाची ज्या घोषणेची वाट पाहत होते ती घोषणा आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आलेली आहे। राज्यातील थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि नियमित कर्ज परतफेड शेतकऱ्यांना प्रोत्साहन मदत या बजेटमध्ये जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या नावाने कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आलेली आहे, ज्यांच्या अंतर्गत राज्यातील सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याचप्रमाणे जे शेतकरी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करतायत अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी सुद्धा आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी दिली आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अभ्यासगट समितीचा अहवाल येणार आहे। अहवाल आल्यानंतर कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र असतील, काय निकष लावले जाणार आहेत हे या ठिकाणी ठरवले जाणार आहे। याचबरोबर याच्या अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान दिलं जात असताना कोणत्या वर्षाची अट लावली जाणार आहे हे सुद्धा त्यावेळेस स्पष्ट होईल आणि याच्या संदर्भातील जार देखील लवकरच येईल। परंतु कर्जमाफीच्या संदर्भात बजेटमध्ये घोषणा होणे हे अतिशय गरजेची बाब होती आणि आज या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे आणि राज्यातील थकीत शेतकऱ्यांना 2 लाख आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळणार आहेत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।